बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा. श्रीमद्भगवद्गीता. भगवद्गीतेवरील मराठी भाषेतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सर्वोत्तम टीका म्हणजे ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका. मोक्ष संन्यास योग नामक ह्या 18व्या अध्यायाचं क्रमशः आपण चिंतन करत आहोत. त्यामध्ये क्रमाक्रमाने ज्ञानाचा विचार पाहिला, कर्माचा विचार पाहिला, कर्त्याचाही विचार केला. ज्ञानानुसार कर्म आणि ज्ञानानुसार झालेल्या कर्माचा कर्ता, हा 3 गुणांच्या द्वारे प्रभावित होत असतो. सत्वगुणाचा कर्ता, सत्वगुणाचं ज्ञान, सत्वगुणाचं कर्म हे आदर्श घटकात मोडतात. तर राजस ज्ञान, राजस कर्म, राजस कर्ता हा मध्यम घटक आहे आणि तामस ज्ञान, तामस कर्म, तामस कर्ता ह्या तिन्हींचाही विचार आपण तिंत्रिक 9 3 टप्प्यामध्ये केला आहे. ज्ञान 3 प्रकारचं, कर्म 3 प्रकारचं, कर्ते 3 प्रकारचे. आणि हे सगळं दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सात्विक ज्ञान, सात्विक कर्म आणि सात्विक कर्ते कर्म करताना दिसतात, त्यांचा व्यवहार होताना दिसतो, ती क्रिया करताना दिसतात. त्यांच्या सगळ्या क्रिया हे विश्व कल्याणाच्या त्याचबरोबर स्वकल्याणाच्या असतात. राजस ज्ञान, कर्म आणि कर्ता ह्या स्वार्थाने प्रेरित होऊन केलेल्या क्रिया असतात, ज्ञान असतं किंवा कर्ता असतो. हा स्वतःचा स्वार्थ तर साधतच असतो, पण दुसऱ्याचा आपल्या स्वार्थामध्ये प्रतिबंध येत असेल तर दुसऱ्याचा नाश झाला तर चालेल, पण आपला स्वार्थ साधला पाहिजे अशा प्रकारचं काहींचं ज्ञान असतं. त्यानुसार ते कर्म करतात आणि त्या कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घेतात. असा एक समाजातला घटक. दुसरा समाजातला घटक आहे जो तमोगुणाने प्रभावित होतो. तमोगुणाने प्रभावित झाला की त्याचं ज्ञान तमोगुणात्मक, कर्म तमोगुणात्मक, क्रिया तमोगुणात्मक. हा असा एक वर्ग आहे. तो असा दुसऱ्याचं दुःख हेच आपलं सुख आणि दुसऱ्याचं सुख हेच आपलं दुःख. किंबहुना
दुसऱ्याचं दुःख त्याला किंचितही सुख वाटत नाही. उलट दुसऱ्याच्या सुखाने हा दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने हा सुखी होतो. पण दुसऱ्याचं झालेलं जे सुख आहे ते सुख नाहीसं होण्यासाठी, दुसऱ्याचं दुःख नष्ट करण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाचं बलिदान करण्याची वेळ आली तरी चालेल, पण त्याचं सुख तो सुखी असता कामा नये, तो दुःखी व्हावा याकरता माझं आयुष्य समाप्त झालं तरी चालेल. सो आयुष्याचं बलिदान करून दुसऱ्याचं सुख हिरावून घेण्याची ज्यांची प्रवृत्ती ज्या ज्ञानाने प्रेरित होऊन असते ते ज्ञान आणि त्यानुसार करतात. हा एक समाजातला तिसरा घटक. पण भगवंतानी हे मानसशास्त्रीय विश्लेषण करत असताना हे स्थूलाकडून सूक्ष्मतेकडे चाललेलं आहे. जसं मोठं घर, मग त्यात आणखी छोटं, मग त्यात आणखी छोटं, मग त्यात आणखी छोटं, मग त्यात आणखी छोटं, असं सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्माकडे हा विषय चाललेला आहे. जर गुणानुसारच ज्ञान क्रिया आणि कर्म होत असेल आणि तेही सात्विक राजस तामस या प्रकारामध्ये मोडत असेल, तर त्या सात्विक ज्ञानाला, सात्विक कर्माला आणि सात्विक क्रियेला नियंत्रण कोण करत असेल तर ती बुद्धी. बुद्धी नियंत्रण करते. तसंच राजसिक ज्ञानाला, राजसिक कर्माला आणि राजसिक कर्त्याला नियंत्रित कोण करत असेल तर पुन्हा ती बुद्धीच आहे. तसं तामसिक ज्ञानाला, कर्माला आणि कर्त्याला नियंत्रण करणारी कोण आहे तर ती बुद्धीच. म्हणून बुद्धी प्रमुख. बुद्धीमध्ये ज्ञान, ज्ञानानुसार कर्म आणि कर्म करणारा कर्ता, असा हा विचार स्थूलाकडून सूक्ष्माकडे किंवा इकडून सूक्ष्माकडून स्थूलाकडे जातो. मग आता ह्या स्थूला बुद्धीपर्यंत आल्या आहे, पण बुद्धीला सुद्धा आधार कोणाचा तरी लागतो ना. म्हणजे बुद्धी सुद्धा कधी कधी विचलित होऊ शकते. मग त्या बुद्धीलाही आधार हा धीर देणारा कोणीतरी लागतो. म्हणून पुढे येणार आहे धैर्याचा विचार, धृतीचा विचार. आणि ती धृती सुद्धा सात्विक धृती, राजस धृती आणि तामस धृती. आणि ती सात्विक धृती सात्विक बुद्धीला, तामस धृती तामस बुद्धीला, राजस धृती राजस बुद्धीला, मग राजस बुद्धी राजस ज्ञानाला, तामस बुद्धी तामस ज्ञानाला आणि राजस बुद्धी राजस ज्ञानाला, सात्विक ज्ञान सात्विक कर्माला, राजस ज्ञान राजस कर्माला, तामस ज्ञान तामस कर्माला प्रेरित करत असतं. आणि मग त्यानुसार ते कर्म करणारा देखील करता हा त्रिविध प्रकारचा होत असतो. ह्यामध्ये बुद्धीचा विचार आणि त्या बुद्धीच्या पाठीमागे असणारा आधार म्हणजे धैर्याचा विचार तो पुढे येतो. मग प्रश्न असा पडतो की धैर्य, बुद्धी
नंतर ज्ञान, ज्ञानानुसार घडणारं कर्म आणि तो कर्ता. मग कर्त्याला कर्म केल्यानंतर त्या कर्मातून तो काय अपेक्षा करणार आहे? काय पाहिजे त्या राजस कर्त्याला, काय पाहिजे त्या तामस कर्त्याला, काय पाहिजे त्या राजस कर्त्याला कर्म करून काय काय साध्य करायचं आहे? सात्विक करता काय साध्य करणार आहे, राजस करता काय साध्य करणार आहे, तामस करता काय साध्य करणार? आणि करता, त्या कर्त्याला कर्माप्रमाणे फल प्राप्त होणार आहे. कर्त्याला कर्माप्रमाणे फल प्राप्त होणार. कर्म कसं घडणार ते पुन्हा ज्ञानानुसार, ज्ञान कसं घडणार ते पुन्हा बुद्धीनुसार, बुद्धी त्या कर्मामध्ये प्रवृत्त होण्याकरता समर्थ कशामुळे असणार आहे? पुन्हा धैर्यामुळे. पण मग करता तो कर्म करून काय साध्य करणार आहे? तर राजसिक, तामसिक आणि सात्विक कर्त्यांना त्या कर्मापासून सुखाची अपेक्षा आहे. आणि मग सुखाची अपेक्षा असेल तर मग पुन्हा पुढे जाऊन त्रिविध सुखांचा विचार आहे. मग त्रिविध सुखांचा विचार जर येत असेल तर ते सुख प्रत्येकाला हवं असेल, तर ते सुख प्रत्येकाला हवं असेल, तर मग ते सुख कर्मानुसार प्राप्त होत असेल तर ते कर्म कसं करायचं? मग ते कर्म करायचं आहे आपल्या वर्ण आश्रमानुसार कर्म करायचं. मग पुढे विचार येणार आहे त्या वर्णाचा विचार आहे. मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र त्यांचा विचार येणार. त्यांचा विचार येऊन थांबणार नाही. त्यांनी त्यांचं कर्तव्य कसं कसं केलं पाहिजे त्यांचा विचार येणार. आणि मग ते कर्म प्रत्येकाचं स्वतंत्र झाल्यानंतर त्या सगळ्या कर्माचं एकत्रीकरण करून सात्विक, राजस, तामस, सुख पुढे विचार येणार आहे. आणि मग त्या स्वतंत्र स्वतंत्र ह्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या कर्माचा विचार येणार स्वतंत्ररित्या. आणि तो भाग झाल्यानंतर मग एकत्रित पुन्हा कर्माचा विचार येणार आहे. फक्त सामान्य स्वरूपाचं कर्म केल्यानंतर ते कर्म मोक्षाला कसं कारणीभूत ठरणार आहे, त्यातूनच पुन्हा भक्तीचा विचार येणार आहे. आणि त्यातच मग ज्ञानाचा विचार करून हे ज्ञान ज्या परमात्म्याने सांगितलं त्या परमात्म्याचा अंतिम संदेश काय आहे. आणि हा सगळा संवाद श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांचा जो चाललेला आहे तो संवाद हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्र आणि संजय सांगत आहे. मग पुन्हा या दोघांचा संवादाचं समारोप करताना धृतराष्ट्र प्रश्न विचारतो आणि धृतराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अंतिम संजय देऊन या गीतेचा सर्व अभिप्राय धर्मशास्त्राच्या, नीतिशास्त्राच्या भूमिकेतून कसा अभिव्यक्त होतो याचा समारोप करून या 18व्या अध्यायाची परिसमाप्ती झालेली आहे. एकंदरीतच हा आतापर्यंतचा झालेला विचार, इथून पुढे होणारा विचार आणि त्याची मग परिसांगता, हा सगळा विचार आपल्या डोळ्यासमोर एक ओझरता ठेवला. मग आता आपल्याला हा सगळा विचार करावायचा आहे, काही केला आहे. मग आतापर्यंत आपण काय विचार केला, आता आपण कोणता विचार करत आहोत आणि पुढे जाऊन काय विचार करावायचा आहे, या सगळ्यांचं पूर्वापार संबंध लक्षात घेऊन आपल्याला चाललेलं चिंतन हे स्वतःच्या विकासासाठी आहे, स्वविकासासाठी. आणि स्वविकास हा आत्मज्ञानाच्या प्राप्तीत खरा स्वविकास. अर्थात बाकीचा विकास
हा विनाशाकडे घेऊन जाणार. पण आत्मज्ञान हा खऱ्या अर्थाने हा विकास आहे. आणि हे सांगत असतानाच संपूर्ण गीतेचा कलशाध्याय म्हणून हा 18वा अध्याय कशा आहे त्याचीही भूमिका ज्ञानेश्वर महाराज क्रमाक्रमाने सांगतात. असा हा विचार आपण बघत आहोत. म्हणून आपण इथपर्यंत आलो होतो की या सगळ्यांच्या पाठीमागे बुद्धी ही अत्यंत प्रमुख आहे. म्हणून ह्या जगामध्ये बुद्धिवान सगळेच आहेत, पण काहींची बुद्धी ते सात्विक बुद्धिमान आहेत, काही राजसिक बुद्धिमान आहेत, काही तामसिक बुद्धिमान. पण सात्विक आणि राजसी लोकांच्या बुद्धिमत्तेला बुद्धिमानता तरी का म्हणाल? गीता राजसिक आणि तामसिक युक्त बुद्धीच्या लोकांना बुद्धिमान म्हणत नाही, बुद्धिमान म्हणायला तयार नाही. मग कोणत्या बुद्धीला बुद्धिमान म्हणतात? 15व्या अध्यायामध्ये त्याचा विचार येऊन गेलाय. एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्. भगवंताने सांगितलेल्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेणारा जो आहे, एतद बुद्ध्वा या तत्वज्ञानाला जाणून आत्मसात करून जो या पृथ्वीवरती जीवनमुक्त अवस्थेमध्ये विचरण करणार आहे ना, तोच खरा बुद्धिमान आहे. एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. त्यांनी आपली कृतकृत्यता केलेली आहे असं समजा. म्हणून सात्विक बुद्धीलाच बुद्धिमान म्हणतात, कारण त्या बुद्धीमध्ये प्रभू साक्षात्काराची, आत्मसाक्षात्काराची, ईश्वर साक्षात्काराची, स्वसाक्षात्काराची शक्यता आहे, जास्तीत जास्त शक्य. आणि त्याची सुरुवात ही बुद्धिमान माणसाला माहिती आहे आपल्याकडून घडणाऱ्या नित्य नैमित्तिक कर्माच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून बुद्धिमान मनुष्य आपल्या हातून जेही काही कर्म घडतात त्यामध्ये सात्विक कर्माला तो अतिशय प्राधान्य देतो. आणि ही सात्विक बुद्धी पुन्हा सात्विक राजस तामस या बुद्धीचा विचार पुन्हा पुढे जाऊन मागे पुढे संदर्भामध्ये येतो की मग आहारावरती अवलंबून आहे. मग आहार सुद्धा हा सात्विक राजस तामस. मग त्या आहाराचा प्रकार मनावरती ती मग बुद्धी ही 3 प्रकारची, असे सगळे प्रकार परत केलेले आहेत. पण ज्या बुद्धीला सात्विकता म्हणजे विवेक प्राप्त झाला, म्हणजे जी बुद्धी अंतर्मुख आहे, ज्या बुद्धीला सारासार विवेक प्राप्त झालेला, ज्या बुद्धीला नित्यानित्य विवेक प्राप्त झालेला आहे, ज्या बुद्धीला सत्य असत्याचा विवेक प्राप्त झालेला आणि योग्य निर्णय समजतो. तुम्ही काही त्या बुद्धीच्या समोर आणून ठेवा, ती पृथक करून सांगते हे खरं आहे, हे खोटं आहे. एखादा मनुष्य जर विशिष्ट साधना करायला लागत असले तर मनुष्य म्हणेल, बुद्धिमान सात्विक मनुष्य म्हणेल, याची हा जो कर्म करतोय हा प्रवृत्ती मार्गातला आहे, हा निवृत्ती मार्गातला आहे. हा जो करत आहे तो वेदाने सांगितलेल्या कार्याप्रमाणे करत आहे.
याचं वर्तन वेदाने सांगितलेल्या कार्याच्या विरुद्ध आहे, अकार्य करणारा. हे जर कर्म केलं तर हा नक्कीच भविष्यामध्ये भयाला प्राप्त होणार आहे. आणि याने असं जो कर्म करतो हा निश्चितपणे अभय स्थितीला प्राप्त होणार आहे. हे कर्म केलं तर याला बंधन प्राप्त होईल, हे कर्म केलं तर याला मोक्ष प्राप्त होईल. म्हणजेच भगवंतानी सगळ्या सृष्टीतल्या द्वंद्वात्मक पदार्थांच्या मध्ये योग्य पदार्थचा स्वीकार करणारी ही सात्विक बुद्धी. म्हणून सगळे द्वंद्व न सांगता चारच द्वंद्वाचा विचार केला आहे. पहिलं द्वंद्व आहे प्रवृत्तींच्या निवृत्तीचे. दुसरं द्वंद्व आहे कार्यांचे अकार्यांचे, कार्याकार्य. तिसरं द्वंद्व आहे भयाभय. आणि चौथं द्वंद्व आहे बंध मोक्ष. म्हणजे ज्याच्या ज्या ज्या बुद्धीला बंध काय आहे कळतो, मोक्ष काय आहे कळतो, मोक्षाचं साधन काय आहे, बंध कशामुळे प्राप्त होतो त्याचं साधन काय आहे. एखादा मनुष्य अत्यंत भयभीत असेल तर कोणत्या कारणामुळे भय उत्पन्न होतं, एक अभय असेल तर याला काय कारण असतील, कोणती साधना असेल, कोणतं कार्य आहे, कोणतं अकार्य आहे. अशी निर्णायक बुद्धी ज्या माणसांना प्राप्त होते किंवा असेल, अशी सुजान नागरिक आध्यात्मिक क्षेत्रातले आहे. आणि ही सात्विक बुद्धी त्याच व्यक्तीला प्राप्त होते ज्या बुद्धीला, ज्या बुद्धीचा संबंध गुरूंच्या उपदेशाला प्राप्त झालेला आहे. गुरूंच्या उपदेशाने उपदेशित झालेली बुद्धी ती सात्विक बुद्धी आहे. वेद शास्त्र यांच्या चिंतनाने जी बुद्धी प्रगल्भ झालेली आहे, महापुरुषांची, गुरूंची, विद्वानांची सेवा करून ज्या बुद्धीला एक प्रकारची अंतर्मुखता प्राप्त झाली, ज्याला वेदशास्त्राचं प्रामाण्य लाभलेलं आहे, प्रमाणशास्त्राने ज्यांची बुद्धी प्रमाणित झाली, शास्त्र श्रवणाने आणि महापुरुषांच्या सेवेने ज्या बुद्धीतील दोष निघून गेलेले, स्वस्वरूपाचं अनुसंधान ज्या बुद्धीला लागले, अशी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला सगळं आपोआप समजतं. मी नेहमी सांगितलं, मागे परवा पण बोललो आहे, कॅमेऱ्याने फोटो काढला तर फक्त बाहेरचं दिसतं, पण एक्सरेने, सोनोग्राफी किंवा MRI केलं तर सगळं थेट आतमध्ये दिसतं. तर सात्विक बुद्धीला थेट आतमध्ये कळतं, बंध काय, मोक्ष काय, सार काय, असार काय, योग्य काय, अयोग्य आहे, प्रवृत्ती, निवृत्ती, सगळ्या गोष्टी कळतात. आणि म्हणून या संसाराला येण्याचे आणि संसारातून जाण्याचे जे काही उत्तम, मध्यम, निकृष्ट मार्ग आहेत, त्यामध्ये काम्य आणि निषिद्ध आणि नित्य नैमित्तिक कर्म या तीन मार्गांच्या मध्ये वर्णाश्रम धर्माप्रमाणे आणि शास्त्रविधीच्या योगाने आलेलं एकच कर्म चांगलं आहे, ते म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म. म्हणून सात्विक बुद्धीचा मनुष्य ह्या माझ्या निष्काम कर्माने परमात्मा प्राप्ती होईल असा केवळ एकमेव दृष्टिकोन ठेवून तो कर्म करत असतो. त्यातून त्याला जन्म मृत्यूचं भय नाहीसं होतं आणि मोक्ष सिद्धी सुद्धा सुगम होते. म्हणून सात्विक राजस तामसही कर्म करतात असतो, पण सात्विक करता याच्याकरता अज्ञानाची निवृत्ती होऊन मोक्ष हा ठेवलेलाच आहे. म्हणून ह्या प्रवृत्तीने जात असताना त्याला निवृत्ती मार्गाची प्राप्ती होते.
म्हणून त्यासाठी उदाहरणं किती दिले पहा ना. तहानलेल्या मनुष्याला पाणी, पुरात पडलेल्या मनुष्याला नाव, अंधकूपामध्ये पडलेल्या पुरुषाला सूर्याचे किरण, हे आशादायक वाटतात, फलदायी वाटतात, तरुण नेण्याकरता साधन वाटतात. अपत्य मनुष्याला, रोगी मनुष्याला पथ्यासहित औषध दिलं तर किती मोठा रोग बरा होतो. आणि थोडस जरी पाणी प्राप्त झालं तरी माशाला जीवदान भेटतं. त्याप्रमाणे तो अशा प्रकारचे कर्म करतो की त्या कर्माच्या द्वारे त्याला मोक्षच प्राप्त होतो. म्हणजे त्याचं जीवन आणि त्याचं कर्म यांच्यामध्ये एक वाक्यता असते. असं जे नित्यनैमित्तिक कर्म करतो, काम्य कर्माचा तो त्याग करतो आणि निषिद्ध कर्माला तो घाबरून असतो. पण राजस बुद्धीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राजस बुद्धीचा व्यक्ती निषिद्ध कर्माला घाबरत नाही, तर तो विहित कर्म आणि निषिद्ध कर्म दोन्हीही बरोबरच करतो. बगळ्याला दूध आणि पाणी हे सगळे समानच आहे. भ्रमर तो फुलातला सुगंधही घेतो आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा लाकडही कोरतो. म्हणून राजसिक बुद्धीचे लोक सज्जन तोपर्यंतच आहेत, तोपर्यंत म्हणता येईल की जोपर्यंत त्यांना वाईट करण्याची संधी प्राप्त झालेली नसते. सज्जन लोक, राजसिक लोक म्हणत असेल हा पण पण चांगले आहोत. चांगले आहोत म्हणण्याचा अर्थ खरंच ते चांगले आहेत असं नाही, तर त्यांना वाईट करण्याची संधीच मिळाली नाही म्हणून ते चांगले आहेत. वाईट करण्याची संधी मिळाली असती तर त्यांनी चांगल्या बरोबर वाईटही केलं असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं आहे की ज्याला मोत्याची परीक्षा करण्याची दृष्टी नाहीत, त्याने दैवयोगाने जर मोत्याच्या बाजारात घेऊन योग्य मोती भेटला तर ठीकच आहे, नाही तर त्याला खोटा माल भेटलाच असतो. तसं एखाद्याच्या जीवनामध्ये चुकीचं काम त्याच्या पुढे कधी आलं नाही म्हणून त्याने ते केलं नाही, नाही तर आलं असतं तर नक्कीच केलं असतं. तैसे अकरणीय अवचटे अवचटे नोडावे तरीच लोटे, इरवी जाणे एकवटे दोन्ही जे का. पण आलं असतं तर चांगल्याच्या बरोबर त्यांनी वाईटही केलं असतं. म्हणून काही लोक म्हणतात ना, आपण ना एका बाजूचे नाही, आपण सगळीकडे जातो. इकडचा पण आनंद तेवढाच घेतो आणि त्यांच्यावर जाताना तेवढा आनंद तिकडे घेतो. पण सात्विक बुद्धीचा मनुष्य असा नाही करत बरं का. कसा करतो तो? आग लागली आहे तर त्या आगीमध्ये जसा कोणी प्रवेश करत नाही, अथांग पाण्यामध्ये कोणी उडी घालत नाही, तापलेल्या शिळाला कोणी स्पर्श करत नाही, विषयुक्त अन्न कोणी खात नाही, तसं अकरणीय कर्म जे आहेत, निषिद्ध कर्म आहेत, ते पाहिल्यानंतर याला महाभय प्राप्त होते. आणि महाभय निसंदेह उपजे जिये बुद्धी. ज्याच्या बुद्धीमध्ये चुकीचं काम पुढे आलं आणि ते मला करावं लागणार आहे, तर त्याचं अंतःकरणामध्ये अतिशय महाभयंकर भीती उत्पन्न होते. आणि समजा नजर चुकीने त्यांच्याकडनं इच्छा नसताना जर झालं तर ते लगेच प्रायश्चित्त कर्म घ्यायला तयार होतात. मग बंद भया भरिती ती निषिद्ध मार्गे प्राप्ती, विनियोग जाणे निवृत्ती कर्माची. लगेच निवृत्त. अशी ज्यांची बुद्धी असेल त्या माणसांना धर्म अधर्म कर्म अकर्म बंध मोक्ष
यांच्या संबंधाने त्या निर्णय करण्याकरता ते अधिकारी आहे. त्यांची बुद्धी त्यासाठी प्रमाणित म्हणून मानावी. परंतु राजस बुद्धीला धर्म, अधर्म, न्याय याला प्रमाणित माणूस नाही, तामसी बुद्धीच्याही व्यक्तीला प्रमाणित मानू नये. हा दोन्हीतला फरक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसे कार्याकार विवेकी, जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी, खरा कुडा पारखी झियापन. म्हणजे रत्नपारखी खऱ्या आणि खोट्या रत्नांची जशी परीक्षा घेतो, तसं कर्तव्य अकर्तव्य, प्रवृत्ती निवृत्ती यांचं माप घेणारी, यांच्या संबंधाने यथार्थ निर्णय करणारी ही कोणती बुद्धी असेल, तर ती सात्विक बुद्धी आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तामसिक बुद्धीचा विचार करताना काय धर्मार्थी साच करावी, रात्री काय धर्मार्थी साच करावी, धर्म अधर्म योग्य अयोग्य याच्या निर्णयाला सात्विक बुद्धी तामसिक बुद्धी प्रमाणित प्रमाणित मानावी का? माऊली म्हणतात, नाही नाही, ते कोणातही न पुसता तामस जाणावी पण सुद्धा. कोणालाही न विचार करता ती बुद्धी तामस जाणावी. म्हणजे तामसी बुद्धी आणि राजसी बुद्धी आहे त्या लोकांनी धर्माच्या बद्दल, कर्माच्या बद्दल, ब्रह्माच्या बद्दल, मोक्षाच्या बद्दल कितीही काहीही कसंही बोलो, तरी त्यांच्या बोलण्याला प्रमाणित मानू नये. म्हणून कधी कधी टीव्हीवरती एखाद्या विषयावरती भाष्य करणारे लोक असे असतात, त्यांची प्रवृत्ती बुद्धी मुळातच तामसी किंवा राजसी असते. आणि मग त्यांना त्या धर्माच्या बद्दल, कर्माच्या बद्दल, मोक्षाच्या बद्दल प्रश्न विचारला, की ज्या धर्म, मोक्ष, कर्म, पाप, पुण्य यांच्या संबंधीचा विचार वेदाने, श्रुतीने सांगितलेला आहे. आणि हा प्रश्न राजसिक आणि तामसिक बुद्धीच्या लोकांना विचारला तर राजसिक बुद्धीत सांगतील, नाही हे पण खरं आहे, ते पण खरं. आणि तामसिक बुद्धीचे लोक तर याच्या उलट अर्थ करतील. किंबहुना श्रुती जाते, अदृष्टीने केले सरते, तेथुलेही परते, उपरते जाणे जे बुद्धी. तामसी बुद्धीचे लोक याच्या सगळ्या धर्माच्या विरुद्ध विचार करतात, शास्त्राच्या विरुद्ध विचार करतात, गीतेच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध विचार करतात. अशा लोकांना धर्म, ब्रह्म, कर्माच्या संबंधाने प्रश्न विचारूच नाही. आणि विचारले त्याने दिलेल्या उत्तराला प्रामाणिक म्हणू नये. मग काय म्हणायचं? दोषयुक्त बुद्धीच्या द्वारे निघालेले विचार हे दोषयुक्त असतात, म्हणून त्यांना उपेक्षा करावी. अशा लोकांना, प्रसिद्ध लोक असतील, मोठ्या हुद्द्यावरती असतील, तर अशा तमोगुणात्मक आणि रजगुणात्मक युक्त बुद्धीने प्रस्फुटित झालेल्या विचाराला प्रमाणित विचार मानू नये. कारण का? आपण जेही चांगलं सांगू त्याच्या उलट विपरीत अर्थ करण्याची त्यांची तयारी आहे. अगवेची अर्थ करून घाली अनर्थ, गुणते व्यवस्थित दोषाची मांडी. अशा कधी कधी काही काळापूर्वी आश्रमाच्या कामाच्या निमित्तानं काही लोकांच्याकडे जाणं व्हायचं, पण त्यांचा स्वभाव माहिती नसायचा. मग त्यांना ते वाटायचं, हे काय आहे, चांगलं काम ते वाईटच काम आहे, काहीतरीच आहे, असे नको ते संभ्रम स्वतःच्या मनामध्ये ठेवायचे आणि इतरांनाही तसे ते दाखवतात असे लोक. म्हणून त्यांच्या बोलण्यावरती फार विश्वास ठेवू नये. आणि म्हणून राजसिक, तामसिक बुद्धीचे आणि सात्विक बुद्धीच्या या तिन्ही बुद्धींचा विचार करताना सात्विक बुद्धीचे गुण विकसित करावे. त्याकरता
सात्विक आहार, सात्विक संगती, सात्विक विचार, सात्विक विहार, ग्रंथांचं चांगलं वाचन, श्रेष्ठ महापुरुषांची संगती, गुरूंचा सहवास, शास्त्रचिंतन यामुळे या सद्गुणांचा विकास होतो. आणि हा सगळा विचार माऊली म्हणतात अर्जुनाचं निमित्त करून सांगतात, बाबा रे अर्जुना, तुला मी ह्या सगळ्या तिन्ही बुद्धींच्या स्वरूपाचा विचार विशद करून सांगितलेला आहे. एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले. या तिन्ही बुद्धींचा विचार अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण देऊन सांगितलेले आहेत. म्हणून हे चंद्रा, म्हणून अर्जुनाला येथे चंद्र म्हटलं आहे. आकाशामध्ये चंद्र उदयाला आल्याबरोबर चंद्र विकासणी असणारे कमळ पृथ्वीवरती ते विकसित होतात. म्हणून अर्जुनाला विशेषण दिलेलं आहे हे चंद्रा. आणि कमळाला विशेषण दिलेलं आहे सोबोध, म्हणजे आत्मबोध रूपी कमळाचा विकास करणाऱ्या हे अर्जुन रूपी चंद्रा. जसा चंद्र विकसित झाला, चंद्र उदयाला आला की कमळ विकसित होतं, तसं अर्जुन हा स्वबोध कुमुदिनीला, स्वबोध आत्मबोध रूपी कमळाला विकसित करणारा चंद्र आहे, ज्ञान स्वरूप आहे. एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा. हा सगळा विचार झाल्यानंतर आता ययाची बुद्धी, निष्टंकिली कर्म जाती. आता ययाची बुद्धिवृत्ती, आता जो आपण विचार केलेला आहे मुळात तो करता कर्म करतो. कर्म ज्ञानाप्रमाणे होत. ते ज्ञान ज्या बुद्धीत असतं त्या बुद्धीचाही विचार केला. पण बुद्धीचं काम आहे निश्चय करणं. तत्र निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धीचं काम जर निश्चय करण्याचं असेल तर माऊली म्हणतात या बुद्धीची चित्तवृत्ती, सात्विक राजस तामस ही जी काही बुद्धिवृत्ती आहे ती काय करते, निष्टंकिला. निष्टंकिला म्हणजे निश्चय केला असे. कशाला, कर्म जाती. जेवढे काही कर्म आहेत ते कर्म करण्यात, हे कर्म करायचं की नाही करायचं, हे करायचं की हे करायचं की हे करायचं, सात्विक कर्म करायचं की राजस कर्म करायचं की तामस कर्म, तिन्ही कर्म समोर असताना या सगळ्या कर्मांच्या बाबतीमध्ये तिन्ही का असेना पण कोणत्या तरी कर्माचा एकाचा निश्चय करावा लागतो बुद्धीला. म्हणून कर्म जाती निष्टिंकिला, सगळ्या कर्माच्या बाबतीमध्ये त्या बुद्धीला निश्चय करावा लागतो. आणि एखाद्या कर्म करण्याचा निश्चय केला की तो निश्चय, ते कर्म पूर्ण होईपर्यंत तो विश्वास पक्का पकडून ध्येयाच्या विषयी असला पाहिजे. नाहीतर आता हे करायचं, उद्या ते करायचं, मग ते करायचं, अशा कर्माला परिपूर्तता प्राप्त होत नाही. म्हणून
धृती खांद मांडिजे. धृती कर्मजात खांद मांडिजे. तेव्हा बुद्धीने केलेल्या कर्माच्या निश्चयाला आधार पकडून ठेवण्याचं, तो विचार पकडून ठेवण्याचं शेवटपर्यंत काम ज्या धैर्याचं आहे, ज्या धृतीचं आहे, ती धृती सुद्धा त्रिविध प्रकारची आहे. म्हणून तामशी लोक स्वतः मरतील पण त्यांनी हाती घेतलेलं काम सोडत नाही. राजशी माणसं दुसऱ्याचा घात करतील पण आपला स्वार्थ साधून घेतल्याशिवाय राहणार. आणि सात्विक माणसं स्वतःचा देह चंदनासारखा झिजवतील परंतु जगाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तिन्ही कर्माच्या बद्दल ते माणसं त्या कर्मात दृढ असतात. मग ही दृढता त्या बुद्धीला 3 धैर्यांच्यामुळे प्राप्त होती. त्या 3 धैर्यांचा धृतीचा विचार सांगितलेला आहे. मग माऊली म्हणतात ते धृतीचे विभाग, त्या धैर्याचे विभाग म्हणजे तिन्ही लक्षण, त्या धृतीचे विभाग तिन्ही यथालिंग सांगिजेल चांग अवधान दे. बाबा रे अर्जुना, या धृतीचे 3 प्रकार आहेत, त्याचे 3 लक्षण आहेत आणि ते 3 प्रकारासहित 3 लक्षण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अत्यंत लक्षपूर्वक तुम्ही त्या ऐका. अवधान दे, चांगलं लक्ष द्या. चांग अवधान दे, चांगलं लक्ष दे. कारण का तिने यथालिंग सांगिजती. 3 धृती आणि तिन्हींचे लक्षण जसे आहे तसे आम्ही सांगणार आहोत. त्यामुळे चांगलं अवधान दे. चांग शब्द दोन्हीकडे पण लावता येईल. चांग तिन्ही यथालिंग सांगितली. चांगले तिन्ही धृतीन त्यांचे लक्षण सांगितले जातील, तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका. असा हा तुलनात्मक बुद्धीचा विचार आपण केला, त्याचा पूर्वापर संबंध पाहिला आणि मग आता धैर्याच्या विचाराला आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.